नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गेल्या 23 वर्षापासून मी व्यवसाय करीत आहे. आपल्या नवीन पिढीनेही व्यवसायात यावं या उद्देशाने आम्ही ह्या चॅनलची सुरुवात केलेली आहे. व्यवसायात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर आपण कशी मात करू शकतो याबद्दल अनुभवी व्यक्तींकडनं आपण इथे माहिती घेत असतो. जर तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये उपयुक्त माहिती मिळत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते आणि धन्यवाद. सो मागच्या एपिसोडमध्ये आपण लीना मॅडमसोबत जे आहे की त्यांचं जे व्यवसायाचं त्यांनी सुरुवात कशी केली, त्यांचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा आहे हे पाहिलेलं आहे. ह्या एपिसोडमध्ये आपण बघून घेणार आहे त्यांचे ह्या व्यवसायाचे एक्सपान्शनचे जे प्लॅन काय आहेत, सोशल मीडियाचा त्यांनी वापर कसा केलेला आहे त्यांच्या व्यवसायात. तर चला सुरू करूया. फार आवश्यक. करेक्ट. सो तुमचं डिग्री जरी झालं असेल किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट जरी झालं असेल, तुम्हाला फूडच्या कुठल्याही व्यवसायात यायचं असेल तर त्या फूडशी रिलेटेड किंवा तुम्ही जी काय प्रोसेसिंग करणार आहे, सो मॅडमनी सांगितलं तसं बरेचसे कोर्सेस आणि त्या गोष्टी असतात त्या तुम्ही ऑनलाईन पण सर्च करू शकता. मॅडमनी सांगितलेल्या रेफरन्स आहेत तिथे सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत ते करून मग तुम्ही ह्या व्यवसायात येऊ शकता, जेणेकरून तुम्ही ज्या फूड रिलेटेड व्यवसाय करीत आहात, शेवटी तो खाण्याशी किंवा अन्नाशी रिलेटेड व्यवसाय आहे. सो त्याचं जे गव्हर्मेंट रिलेटेड सर्टिफिकेशन असेल किंवा त्याचं जे नॉलेज आहे हे तुम्हाला असणं खूप महत्त्वाचं असतं. सो खूप छान माहिती दिली मॅडम. सो तुम्ही आता हे जे आवळ्याशी रिलेटेड जे काही प्रोडक्ट्स वगैरे बनवत असतात, सो मग ह्याचं तुम्ही जी क्वालिटी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी तुमचं काय प्रोसेस असते वगैरे? तर पहिल्यांदा तर सुरुवातीला आपलं हे सगळं घरगुती स्वरूपात होतं, पण 2023मध्ये हे जेव्हा सगळ्या ऑर्डर्स वाढल्या आणि ते आपल्याला मॅनेज पण होत नव्हतं त्यावेळेस, मग त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की कुठेतरी आपल्याला हे ऑटोमेशनवर किंवा मशीनशी आता हेल्प घ्यायला लागेल. त्यावेळेस आम्ही दोघंसुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुण्याला जाऊन आलो, तिकडे कुडाळला, रत्नागिरी वगैरे सगळ्या कोल्हापूरला जाऊन सगळ्या मशिनरी बघून आलो पहिल्यांदा की बाबा हे प्रॉडक्ट जे आहे आवळा, कारण आवळा एक असं प्रॉडक्ट आहे ना त्याच्यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे. तर त्याच्यामुळे हां सांगाल कसं काय ॲस्कॉर्बिक जे सायट्रिक म्हणजे आपला आवळा जो आहे ना त्याच्यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे, म्हणजे व्हिटॅमिन सी आणि हे जे सगळे त्याचे केमिकल कंपोजिशन्स आहेत. तर त्याच्यामुळे ना तुमची जी मशीन आहे ती जर लोखंडाची असली तर त्याच्यामुळे त्याच्या ते पॉयझनिंगचं होऊ शकतं किंवा ते तो जो आवळा आहे किंवा जो ज्यूस आहे तो पूर्ण काळ्या रंगाचा येतो, कारण हवेशी कॉन्टॅक्ट आला, ऑक्सिजन हे डिऑक्सिजन हे झालं तर त्याच्यामुळे तुम्हाला ते SS वालीच मशीन घ्यावी लागते, स्टेनलेस स्टीलची प्युअर, आणि ती पण 316 वगैरे. म्हणजे पहिले तर हे काहीच नॉलेज नव्हतं. हळूहळू की आता बाबा हे आता ज्यूस कसा करायचा आहे मॅन्युअली, तर आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये काढणार, ते कपड्यातून गाळणार, मग परत चाळणीतून गाळणार आणि मग तो बॉटल फिलिंग वगैरे असं सगळं चालायचं. करेक्ट. पण जसं जसं ऑर्डर्स वाढत गेली, शेल्फवर आपले प्रॉडक्ट्स यायला लागले, मग त्यावेळेस लक्षात आलं की आपल्याला आता ह्याच्या मशीन्स लागणार आहेत. त्या मशीन शोधणं सुरुवात केलं. तर पहिले तर यूट्यूब किंवा ह्याच्या मदतीनेच आपण शोधलं की आवळ्यासाठी स्पेसिफिक कोणत्या मशीन्स आहेत की ज्याच्याने आपल्याला आउटपुट पण चांगलं मिळणार आणि आपलं प्रॉडक्ट पण चांगलं येणार. मग त्याच्यामध्ये 2-3 प्रकार होते की आवळा ज्यूस करताना डायरेक्ट आवळा टाकायचा आणि बाहेर तो ज्यूस येणार, मग त्याच्यामध्ये विथ सीड पण तो ज्यूस निघतो. अच्छा. मग आवळ्याच्या आतमध्ये जी सीड असते त्याच्या आतमध्ये परत अजून एक सीड्स असतात. अच्छा, ओके. त्या थोड्या कडवट असतात, तर त्यांचा सुद्धा आयुर्वेदिक उपयोग असतो. म्हणजे त्या बिया सुद्धा आता मी आयुर्वेदिक डॉक्टरांना देते. म्हणजे आम्ही प्रॉपर आवळ्याचं श्रेडिंग झालं की त्या ड्राय करतो, त्याच्या आतमध्ये निघणाऱ्या ज्या काळ्या बिया आहेत त्या प्रॉपर ड्राय करून सॉर्ट करून त्यांना डॉक्टरांना देतो. त्याच्यापासून वेगवेगळे स्किनचे जे काही लेप आहेत किंवा आयुर्वेदिक औषध आहेत त्या आवळ्याच्या त्या बियांपासून बनतात. करेक्ट. तर हे फार नंतर कळलं, असं हळूहळू ते कळत जातं आपल्याला व्यवसायामध्ये. तर आवळ्याच्या याच्यामध्ये 2 प्रकारच्या मशीन होत्या, एक विथ सीड होती आणि एक विदाऊट सीड होती. विदाऊट सीडमध्ये काय असतं, 2 मशीन घ्याव्या लागतात.
आवळा टाकला की तो श्रेड होऊन बाहेर येतो. श्रेड म्हणजे बारीक आपण खिसणीवर बारीक. खिसतो तसा तो येतो आणि बिया बाजूला पडतात. अच्छा. आणि मग तो खिसलेला जो सगळा आवळा आहे तो घ्यायचा आणि तो आपल्या मशीनमध्ये दुसऱ्या बास्केट प्रेसमध्ये तो टाकायचा. Correct. हायड्रॉलिक ज्युसरमध्ये तो टाकायचा आणि प्रेस केला की तो आपला सगळा Juice ज्यूस येतो. रॉ ज्यूस तो निघणार. करेक्ट पण त्याच्यामध्ये मग बिया राहत नाही. करेक्ट तर तो जो एक कडवटपणा असतो तो त्याच्यामध्ये नसतो. नाही. तर Correct. तो एक प्युअर फॉर्म आपल्याला तो आणि जो ज्यूसचा विथ सीड्स वाला येतो मग त्याच्यात तुमची जी सीड असते तर ती सगळी ती पण क्रॅश होते. क्रश होते. मग Okay. त्याला तुम्ही चाळणीतून गाळणीतून काढा, फाईन हे करा. Okay. पण तरी पण तो जो एक टेस्ट त्याचा जो असतो तो सगळा त्याच्यामध्ये त्याचा पण म्हणजे आयुर्वेदिक तुम्हाला फायदे आहेत. करेक्ट. सो आता ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला जवळपास 8 वर्ष झालेली आहेत. मग ह्याच्यात तुमचे रिपीट कस्टमर किंवा कस्टमरचा जो ट्रस्ट आहे तो बिल्ड करण्यासाठी तुमचे काय प्रयत्न राहतात किंवा त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल? कस्टमर्सला मिळवणं फार सोपं आहे. म्हणजे की बाबा हां माझं हे एक्स प्रॉडक्ट आहे आणि हे घेऊन बघा, किंवा इंस्टाग्रामवरून ऑनलाईन पण लोक मागवून घेतात की Correct. चला मागवूया काय एकदा घेऊया, किंवा एक्झिबिशनमध्ये पण घेऊन घेतात. पण त्याच्यानंतर त्यांची रिपीट ऑर्डर आली तेव्हाच तुमचं प्रॉडक्ट पास झालं मला असं वाटतं. कारण तेव्हा ते लोकांना आवडलेलं असतं. आज माझ्याकडे नेस्को म्हणजे आम्ही जेव्हा एक्झिबिशन केलं, फूडचं मोठं एक्झिबिशन केलं, तर गोरेगाव, बोरिवली, अंधेरी इथले सुद्धा माझे कस्टमर्स आहेत. अच्छा. व्हेरी तर त्यांनी तिथे एक्झिबिशनमध्ये ते टेस्ट केले सगळे प्रॉडक्ट्स. आणि मी जनरली एक्झिबिशनमध्ये आम्ही टेस्टिंगचे सगळे सॅम्पल्स ठेवतो. करेक्ट. तर तिथे मी ज्यूसचे पण सॅम्पल्स ठेवलेले होते की तुम्ही ॲक्च्युअलमध्ये हे बॉटलमधून घेऊन बघा कसं टेस्ट आहे. म्हणजे त्यावेळेस जो ट्रस्ट निर्माण झाला तो आजपर्यंत आहे. Correct. लोक मला पहिलेच जीपे करून टाकतात, मॅडम कुरिअर करून टाका. म्हणजे तो एक निर्माण झालेला Trust झालेला. आहे. आणि कस्टमर टिकवण्यासाठी तुम्हाला त्याचा कंटिन्युअस फॉलोअप घेणं फार महत्त्वाचं गरजेचं आहे. म्हणजे मला ऑर्डर आली तेवढा पुरता माझा बिझनेस झाला आणि सोडून दिलं असं होत नाही. त्याच्यानंतर सुद्धा कस्टमरचे व्हॉट्सअप स्टेटस पण मी बघत असते बऱ्याच वेळा. कारण मला समजा त्याच्या मुलाला किंवा मुलीने काही अचिव्हमेंट केली आहे किंवा त्यांनी काही अचिव्हमेंट केली आहे तर माझा पर्सनलाइज त्यांना मेसेज जातो की कॉंग्रॅच्युलेशन्स किंवा काय जे काही असेल, किंवा काही असं दुःखद घटना असेल तर त्यांना फोन करून मी विचारते की सर काही हेल्प हवी आहे का. तर आपण जेव्हा कस्टमरच्या टचमध्ये राहतो ना तर कस्टमरला पण वाटतं की अरे हे फक्त बरोबर. प्रॉडक्ट सेल नाही करतात आहे, हे एक बरोबर. विश्वास निर्माण करतात आहे, Correct. एक बॉन्ड निर्माण करतात. करायचं. तर त्याच्यामुळे तो एक कस्टमर रिटेन्शनचा एक आहे पार्ट आहे. बरोबर. ते रॅपो बिल्डिंग करणं रॅपो बिल्डिंग प्रत्येक आणि business सतत फॉलोअप घेणे किंवा फीडबॅक घेणे की बाबा समजा कस्टमरची ऑर्डर आलेली नाही आहे आपल्या, म्हणजे आता सिस्टम्स आपण मेंटेन करून ठेवलेले आहेत. तर आपलं ते एक्सेल शीटमध्ये म्हणा, CRMमध्ये म्हणा दिसतं आपल्याला की कस्टमरने ऑर्डर दिलेली नाही आहे. करेक्ट. मग आपण त्यावेळेस कस्टमरला मेसेज टाकतो किंवा Correct. फोन करतो की सर तुमची ऑर्डर आलेली नाही आहे, तर काय प्रॉब्लेम आहे का, म्हणजे प्रॉडक्टची प्रॉब्लेम आहे किंवा काही दुसरी रिक्वायरमेंट आहे का. तर एक हे आहे की कस्टमरची फॉलोअप घेणे, रिक्वायरमेंट घेणे, फीडबॅक घेणे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या गरजेच्या आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला तुमच्या प्रोडक्टमध्ये असं काही कुठल्या कस्टमरचा निगेटिव्ह फीडबॅक किंवा असं काही आलेलं का, म्हणजे याच्यावर तुम्ही काम करून ते प्रोडक्टमध्ये आपली केलं असं काही आहे उदाहरण तुमच्याकडे? नाही, ॲज सच तसं तरी नाही आहे. करेक्ट. कारण ते थोडं व्हेरी होतं. सुरुवातीला होतं ते की जेव्हा आपण म्हणजे आता सरबत जर म्हटलं आवळ्याचं तर ते कस्टमरला मी सुरुवातीला जसं बोलली की कस्टमरची गरज लक्षात न घेता फक्त आपण आपल्या प्रॉडक्टवरच, डेव्हलपमेंटवरच लक्ष देत काम असतो. करतो. सुरुवातीला पण मी तेच केलं की हे प्रॉडक्ट जास्तीत जास्त चांगलं कसं होईल, आवळा वडी, आवळा कॅन्डी याचं टेक्स्चर कसं चांगलं होईल. पण ते कस्टमरला रिक्वायर्ड आहे का, टेक्स्चर आहे, आवडतंय का, त्याला ते सरबत आवडतंय का, याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. मग कोणी म्हणतं ते गोडच आहे, मग कोणी म्हणतं आंबटच पाहिजे, मग हे चिकटच वाटतं किंवा हे असे ते फीडबॅक्स येत जातात. पण आपण आता एक असं सेट झालेलं आहे आपले प्रॉडक्ट्स की आता तरी म्हणजे काही आपल्याला निगेटिव्ह तसं काही प्रॉडक्ट्स येत नाही. बरोबर. सोशल मीडिया मार्केटिंगबद्दल म्हणजे तुम्ही जी सुरुवात आहे ती कशी केली, त्यात तुम्ही शिकलात का, किंवा ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्याल की तुम्ही तुमच्या व्यवसायात सोशल मीडियाचा वापर कसा केलात आणि तुम्ही स्वतः शिकलात का? सोशल मीडियाचा तर मी अजून पण आता पण शिकतेच आहे डेली. कारण ChatGPT आहे, जेमिनाई आहे किंवा जे काही अदर ॲप्स आहेत ते आपल्याला स्वतःला पण आपण अपडेट पाहिजे. म्हणजे टीम जरी तुमची सोशल मीडियाची असली तरी पण ते स्वतःला त्याचं नॉलेज पाहिजे आणि रिकाम्या वेळेत मग ते आपलं पण नॉलेज गेन होत राहतं. तर त्याच्यामुळे फ्लायर्स बनवणे असो किंवा नवीन काही
लोकांना त्याच्यामधून रिव्ह्यूज देता येत आहेत का, फीडबॅक देता येत आहेत का, किंवा आपल्याला काही लोकांना ॲडिशनल इन्फॉर्मेशन देता येत आहेत का, नॉलेज सेशन, अवेअरनेस सेशन आपल्याला काही टिप्स देता येत आहेत का, की आवळा तुम्ही डेली लाईफमध्ये कसा यूज करू शकता, तुम्हाला त्याची ती आंबट तुरट टेस्ट आवडत नाही आहे पण तुम्ही कुठल्या फॉर्ममध्ये तो खाऊ शकता की जेणेकरून तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतील. तर असं ते R&D तुम्हाला ते सोशल मीडियावर करतच राहायला लागतं. मग ह्याची जी सुरुवात आहे म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये, तर सुरुवातीला तुम्ही सांगितलं की तुम्ही हे करायचं काय बोलला तुम्ही ते पण हे लावतो स्टॉल्स एक्झिबिशन. हां, तर सुरुवातीला तुम्ही जसं सांगितलं स्टॉल्स वगैरे करून नेटवर्किंग करून तुमचा बिझनेस गेन केलात वगैरे. मग सोशल मीडियाची एंट्री कशी झाली तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुम्ही कसं सुरुवात केली, ती शिकायचा पॉईंट वगैरे तो आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे सुरुवातीला तर आपलं फक्त लोकल नेटवर्कवर आपण काम करत होतो, पण जसं जसं आता कस्टमर आहेत मग त्यांचं कोणीतरी दुसऱ्या स्टेटमध्ये राहत आहे किंवा दुसरीकडे राहत आहे किंवा मग ते म्हणतात की अरे तिकडे ते मिळत नाही आहे. मग तेव्हा असं लक्षात आलं की अरे आपल्याला पण सोशल मीडियावर जायला पाहिजे, कारण ह्या लोकांना माहिती आहे आपण त्या लोकांपर्यंत पोहोचू शकू, पण याच्या व्यतिरिक्त पण आपला कस्टमर आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला हेच एक प्रभावी माध्यम आहे की ज्याच्या थ्रू आपण पोहोचू शकतो. तर त्यामुळे ती एक सुरुवात झाली की सोशल मीडिया थ्रू तो आपण वाढवलं ते करू शकतो. बरोबर. जी नवीन मुलं आहेत, जे नवीन एंटरप्रेन्युअर्स आहेत, जे फूड बिझनेसमध्ये किंवा आपल्या ह्याच बिझनेसमध्ये येऊ इच्छित असतील, तर मग त्यांना सोशल मीडिया आणि ह्या गोष्टींचा वापर कसा करावा वगैरे ह्याबद्दल काय सल्ला द्याल तुम्ही? सोशल मीडियाचा वापर करणं आता फार सोपं झालेलं आहे, कारण आता मोबाईल आहेत, नेटवर्क आहेत, नवीन नवीन ॲप आहेत, तुम्हाला प्रेझेंटेशनसुद्धा बनवावं लागत नाही. करेक्ट. ChatGPTला फक्त तुम्ही सांगा की तुम्हाला काय हवं आहे, तुमच्यापेक्षा चांगल्या आयडिया आणि फ्लायर ते बनवून देतात. करेक्ट आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲज सच हे नाही आहे, पण पहिल्यांदा तुम्हाला प्रॉडक्ट्स आणि तुमचं काय रिक्वायरमेंट आहे ते जास्त आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. की सोशल मीडिया तर तुम्ही करालच, पण पहिले तुमचा डीप स्टडी याच्यावर झाला पाहिजे. म्हणजे ऑफलाईन जे वर्क आहे, बॅकग्राऊंड जे वर्क आहे ते सगळं तुमचं रेडी असलं पाहिजे तरच. कारण ऑनलाईन रीच असा आहे ना की रात्रीतून तुमचा मोठा होऊ शकतो. म्हणजे कोणाला रात्रीतून लाख व्ह्यूअर्स आणि 2 लाख व्ह्यूअर्स मिळालेले आहेत, पण मग ते 2 लाख व्ह्यूअर्स आल्यानंतर तुम्ही ते हँडल करू शकणार आहात का? बॅकएंडला तुम्ही तेवढे स्ट्रॉंग आहात का? तुम्ही घेऊन बसल्यात 10 गोष्टी आणि तुम्हाला ऑर्डर आली आहे 10-20 हजार गोष्टींची, तर मग त्यामध्ये तुम्हालाच ते फेल्युअर येणार आहे. तर जसं सक्सेस मिळणं सोपं असतं तसं सक्सेस टिकवणं पण खूप कठीण असतं ते. तर बॅकग्राऊंडला तुमचं जर फुटवर्क म्हणजे सगळं झालेलं असेल ना, ऑफलाईन सगळं रेडी असाल ना तुम्ही, तर मग तुम्ही ऑनलाईनला जा, सो दॅट तुम्ही ते हँडल करू शकाल आणि ग्रो करू शकाल. ॲज अ ग्रोईंग मीडियम म्हणून ते सोशल मीडिया तुम्ही वापरू शकता. बरोबर. पहिले तुमचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते रेडी पाहिजे. म्हणजे तुमची टीम बॅकग्राऊंडला पाहिजे. करेक्ट. तुमच्याकडे ऑर्डर झाल्या, आज समजा मला 10,000 बॉटल्सची ऑर्डर आली, तर मग माझी तेवढी कॅपॅसिटी आहे का, मी देऊ शकणार आहे का? मग आजचा जमाना असा आहे की इंस्टाग्रामला म्हणजे लगेच रिप्लाय गेला नाही तर लगेच तो कस्टमर दुसरीकडून प्रॉडक्ट घेऊन घेतो. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला पहिले इकडे आपलं बेस फाउंडेशन स्ट्रॉंग करणं फार आवश्यक असतं. करेक्ट. काही आपल्या आता तुमचा जो 8 वर्षाचा अनुभव आहे याच्यात काही कस्टमरच्या कंप्लेंट्स आल्या आहेत का, आणि जर त्या आल्या आहेत तर त्या तुम्ही कशा हँडल केल्या, तर त्याबद्दल काही तुमचे अनुभव असतील तर ते सांगा आम्हाला. कस्टमर्सच्या कंप्लेंट्स तर ॲज सच तरी मला आठवत नाही आहेत, कारण आपण फार छोट्या ह्याच्यातून सुरुवात केली होती आणि कस्टमरला काय एक्झॅक्टली हवं आहे आणि मी जे नोन पीपल आहेत त्यांनाच हँडल केलं होतं. पण बऱ्याच वेळा असं होतं की त्यांना ते पर्टिक्युलर प्रॉडक्ट हवं असतं आणि ते त्यांना म्हणजे ते नाही आवडत, तर मग आपण त्यावेळेस त्यांचा प्रॉब्लेम समजून घेतो की तुम्ही हे प्रॉडक्ट मागवलं होतं तर तुम्हाला हे मिळालेलं आहे, मग याच्यात काय प्रॉब्लेम आलेला आहे. मग त्यांना त्याचं टेक्स्चर आवडलेलं नसतं किंवा त्याची टेस्ट आवडलेली नसते, मग आपण त्यावेळेस त्यांना ते रिप्लेसमेंट देतो की बाबा तुम्ही हे ट्राय करून बघा, आणि अशा प्रकारे आपण त्यांना ते नवीन ऑफर्समध्ये वगैरे ते करून प्रयत्न करतो. करेक्ट. सो ज्या ऑनलाईन ऑर्डर्स वगैरे आहेत, सो ह्याचा जर मोठा फ्लो वगैरे येतो किंवा जर आला तुम्हाला, जर आता मागचे जे अनुभव काही असतील, सो मग असे काही चॅलेंजेस वगैरे तुम्ही बघता की हे कसे हँडल करता किंवा ह्याच्यासाठी तुमचं काय प्रिपरेशन असतं?
चॅलेंजेस तर भरपूर असतात, कारण ऑर्डर आली की पहिल्यांदा तर आपल्याला खूप आनंद होतो, अरे वा ऑर्डर आली. करेक्ट. पण एखादं तुम्ही उदाहरण सांगू शकता की मी समजा 100-200 बॉटल्स वगैरेचं करत होती आणि अचानक मला एवढा मोठा, असं काही उदाहरण पण तुम्ही रिअल जे असेल ते सांगू शकता. आता रिसेंटली कृषी विभाग आहे, म्हणजे ज्यांच्या थ्रू मी आता हे लोन वगैरे घेऊन मशिनरी माझ्या सगळ्या इन्स्टॉल केलेल्या आहेत. करेक्ट. तर कृषी विभाग जे आहे ते फूड इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांसाठी बऱ्यापैकी गव्हर्नमेंट काम करत आहेत. PMFME, CMAGP या वेगवेगळ्या योजना आहेत. म्हणजे नवीन उद्योजक जे आहे ते सुद्धा या कृषी विभागाला किंवा या योजनांमधून लाभ घेऊ शकतात. तर PMFME योजनेमध्ये कृषी विभाग आहे, त्यांनी बायर सेलर मीट ठेवलेली मध्ये. अच्छा. तर बायर सेलर मीटमध्ये काय करतात ते जेवढे ते PMFMEचे लाभार्थी आहेत त्यांना ते बोलवतात आणि त्या बायरला बोलवतात की जे बल्कमध्ये तुमच्याकडून बाय करणार आहेत प्रॉडक्ट. मग ते तुमच्या ब्रँडसोबतच ते परचेस करतात आणि ते सेल करतात तुमच्या नावाने. तर त्यावेळेस मला इस्कॉन टेम्पल इथला वाडा इथला म्हणजे त्यांचा कनेक्ट झाला. मी त्यांना सॅम्पल वगैरे दिलेले आणि त्यांना ते पास वगैरे झाला. त्यांचा फोन आला, मॅडम 300 बॉटल पाठवून द्या. आता 300 बॉटल पाठवून द्या म्हटल्याबरोबर त्या ज्या बॉटल्स मी सुरुवातीला ज्या पहिल्या वेंडरकडून घेत होती त्यांच्याकडे तेवढ्या त्या अवेलेबल नव्हत्या. अच्छा. त्या डायमध्ये नव्हत्या आणि त्यांना वेळ लागणार होता आणि यांची इमिजिएट रिक्वायरमेंट होती. पण मी जसं सांगितलं तुम्हाला ग्राउंड वर्क करणं किंवा वेंडर्स जपणं फार आवश्यक असतं. तर सुरुवातीलाच आपण 2-3 बॉटल्सचे जे वेंडर्स आहेत ते आयडेंटिफाय करून ठेवले होते आणि तिथे बॉटल्सचे सॅम्पल पण बघून ठेवले होते की आपल्याला ही बॉटल घ्यायची आहे. मग तशाच ही ऑर्डर आल्याबरोबर तिकडे नाही म्हटल्याबरोबर आपण त्यांना कॉन्टॅक्ट केलं, लगेच त्यांनी त्या अवेलेबल करून दिल्या. मग पुढचा प्रॉब्लेम आला की ते लेबल्स, पण 300 बॉटल्स म्हणजे आवळा ज्यूस आणि आवळा अशा म्हणजे त्या 500 बॉटल जवळपास मला द्यायच्या होत्या. मग ते लेबल्स कोण डिझाईन करून देणार. पण ते पण वेंडर्स असल्यामुळे लगेच त्यांनी ते 11th अवरला ते सगळे डिझाईन करून दिले. मग ते प्रॉडक्ट बनवणं आलं, हे आलं. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स चॅलेंजेस आहेत, पण सक्सेसफुली आपण त्यांना ते टाइमली डिलिव्हर केलं आणि प्रॉपर. आणि त्यावेळेस पण आपल्याला म्हणजे जे आपलं पोस्ट ऑफिस जे आहे ते पण आता गव्हर्नमेंट आपल्याला मदत करतायत आमच्यासारख्या उद्योजकांना तुमचे प्रॉडक्ट्स वेळेत पोहोचवून देण्याचं आणि कमी बजेटमध्ये. तर तिथे पण आपलं एक कनेक्शन निर्माण झालं आहे. तर त्यांच्या थ्रू पण आपण ते प्रॉडक्ट सेफली आणि इंटॅक्ट पोहोचवू शकतो आपण. करेक्ट. सो तुम्ही म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये तुमचा ॲम्लिका जो ब्रँड आहे सो ह्याला कुठे बघता आणि त्याच्यासाठी तुमचे काय प्रयत्न चालू आहेत? ॲम्लिका हा जो ब्रँड आहे हा फक्त आम्हाला प्रॉडक्ट्स विकायचे नाही आहेत, तर हा एक लोकांना आरोग्याशी निगडीत असा एक विश्वासार्ह ब्रँड आम्हाला तयार करायचा आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. मशिनरी वगैरे आम्ही ज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या अशा जवळपास 2.5 टन पर डे कॅपॅसिटीच्या मशिनरीज आहेत. म्हणजे आता जरी ती रिक्वायरमेंट नसली तरी ऑर्डर आली तर आपण ती फुलफिल करू शकतो, एवढ्या त्या कॅपॅसिटीच्या आहेत. बॅकएंडला ज्या सिस्टम्स आणि प्रोसेसेस लागतात, म्हणजे ऑर्डर आली ती कंप्लीट झाली का, त्याची डिलिव्हरी झाली का, त्याचं पॅकिंग झालं का, त्या बॉटल्स कशा आहेत, त्याचे लेबल्स कसे आहेत, हे सगळं जे बारीक फाईन ट्युनिंग जे आहे ते आपण आतापासूनच सुरू केलेलं आहे. आणि एक तो ब्रँड म्हणून म्हणजे डायनिंग टेबल एक्सपिरियन्स चेंज करणं. आपल्या डायनिंग टेबलवर मीठ आणि वगैरे सगळं लोणचं वगैरे सगळं असतं, पण आवळा प्रॉडक्ट्स तिथे असलं असं एक आमचं विजन आहे की बाबा त्या तुमच्या टेबलवर ते प्रॉडक्ट्स असले पाहिजे. आज तुम्हाला वाटतंय गोड खावं तर तुम्ही ती कॅन्डी खा. आज तुम्हाला वाटतंय की नको मला जेवणाबरोबर काहीतरी खायचं आहे, मग चटणी खा, लोणचं खा किंवा मग आवळ्याचा मुखवास खा. तर असे जे वेगवेगळे व्हेरायटी प्रॉडक्ट्स आहेत सो दॅट आणि तुमच्या प्रत्येक फॅमिली मेंबरसाठी आहे. म्हणजे आजी आजोबा जे आहेत माझ्याकडे मोस्टली जे कस्टमर्स आहेत आजी आजोबा ते आवळ्याचा मुखवास एक आहे माझ्याकडे, त्याच्यात आवळा आणि आलं असं आहे आणि तो खिसलेल्या फॉर्ममध्ये आहे. तर त्यांना दातांचे प्रॉब्लेम्स असतात, चावायला प्रॉब्लेम असतो, पण त्यांना तो त्या फॉर्ममध्ये दिल्यामुळे ते जास्त प्रिफर करतात. तर लहान मुलं आहेत त्यांना चॉकलेटच्या ऐवजी कॅन्डी घेऊन जा. आज माझ्याकडे असे कस्टमर्स आहेत की मॅडम मुलीला ती मसाला कॅन्डी आवडते, तर ते स्पेशली येऊन ते घेऊन जातात की कॅन्डी म्हणजे चॉकलेट देण्यापेक्षा केव्हाही हे चांगलं.
म्हणून ते असे माझे कस्टमर. तर म्हणजे घरातल्या प्रत्येकासाठी वेगवेगळं प्रॉडक्ट आपल्याकडे आहे आणि तो आपल्याला ब्रँड सेट करून तुमच्या डायनिंग टेबल एक्सपिरियन्स चेंज करायचा. करेक्ट. तुमचं ब्रँडचं नाव आहे ना, ते मला खूप युनिक वाटलं. त्याच्या मागची संकल्पना किंवा त्याच्या मागे तुम्ही काय अभ्यास केलेला किंवा ते मला जरा सांगा. तर तो आमलायका फूड्स, आमलायका जेव्हा आपण म्हणतो ना, तर आमला म्हणजे हा जो फळ आहे याला इंडियन गुजबेरी, आमला, आमलिका, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात जा किंवा कुठेही ऑल ओव्हर भारतात जा, सिंधी, गुजराती, मारवाडी, पंजाबी, तामिळनाडू आणि इकडचा जर भाग सोडला तर फक्त तिथे उसिरिकी, नेल्लिकाई वगैरे या नावाने ओळखतात. पण बाकी ओव्हर सगळीकडे तो आमला, आमलिका, आंबला याच नावाने तो ओळखला जातो. मग मला तोच ठेवायचा होता की आमला हा शब्द आलाच पाहिजे. पण त्याच्या पुढचा जो ICA आहे तो आहे, त्याचं सायंटिफिक नेम आहे फायलंथस एम्ब्लिका. एम्ब्लिकामधला तो ICA आहे आणि C स्पेशली घेतला आहे कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळे तो C स्पेसिफिकली त्याच्यामध्ये घेतला आहे. तर असं हे कॉम्बिनेशन आम्ही ते घेतलेलं आहे. खूपच सुंदर आणि खूप छान विचार करून तुम्ही ते नाव ठेवलेलं आहे. सो जे व्यवसाय किंवा बिझनेसमध्ये येऊ इच्छिणाऱ्या ज्या महिला आहेत, सो त्यांना आपल्या ह्या सेम बिझनेसमध्ये समजा यायचं असेल किंवा कुठल्या बिझनेसमध्ये यायचं इच्छा असतील त्या, सो तुमचा जो 8 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यावरनं तुम्ही त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? व्यवसाय करणं फार सोपं आहे असं सुरुवातीला सगळ्यांनाच वाटत असतं की म्हणजे आता झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये पण आता आपण यूट्यूबवर वगैरे बघतो की झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये पण सुरू करता येतं. नक्कीच झिरो इन्व्हेस्टमेंटमधून तुम्ही कन्सल्टन्सी, होम बेस्ड प्रॉडक्ट्स वगैरे पण सगळे चालू करू शकतात. पण झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणजे झिरो एफर्ट्स नाही, तुम्हाला एफर्ट्स 100% घ्यावं लागणार आहे. आणि व्यवसाय करायचा म्हटला ना तर तुम्हाला वेळ बघावी लागत नाही, सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला वेळ द्यायचाच आहे आणि एक रिस्क घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे. आज समजा मी प्रॉडक्ट बनवलं आहे आणि माझं ते सेल झालं नाही तर मग मी खचून गेली आणि मग मी जाऊ दे, मी काहीच करतच नाही, तर तसं नाही. एक तर तुमची ती रिस्क घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे की बाबा काही झालं तरी मी हे करणारच आहे, मग मी मागे येणार नाही. आणि कंटिन्युएशनमध्ये पाहिजे की बाबा मला दिवाळी आहे मग मी हे करत नाही आणि मग उन्हाळा मी फिरायला, तसं नाही. ऑर्डर्स कस्टमरच्या आल्यास तर तुम्हाला त्या फुलफिल करायचंच आहे. त्याच्यामुळे व्यवसाय करायचा म्हटला ना तर तुम्ही फुल डेडिकेशननी आणि कंटिन्युएशनमध्ये जर तुम्ही देऊ शकणार असाल वेळ आणि लोकांना ते योग्य ते पाहिजे ते देऊ शकत असाल तरच तुम्ही तो व्यवसाय करू शकता. करेक्ट आहे. आता आपला जो एक म्हणजे आवळा जो प्रोडक्ट आहे, एक वेलनेसचं प्रोडक्ट वगैरे आहे, सो असे जे बिझनेस आहे, सो जे कोणाला सुरुवात वगैरे करायची आहे तर ह्याच्यासाठी महत्त्वाच्या 3 स्टेप काय आहेत, ज्या 3 स्टेप करून ते ह्या बिझनेसमध्ये येऊ शकतात? अशा 3 महत्त्वाच्या स्टेप आम्हाला सांगा. म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा ह्या बिझनेस किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये येताना अगोदर तर तुम्ही कुठलं, म्हणजे मी सुरुवातीला जसं बोलली की ग्राहकांची गरज काय आहे, की तुम्ही त्यांची कुठली समस्या सोडवतात हे सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर. की फक्त माझंच प्रॉडक्ट मी घेऊन येते असं नाही. समजा त्या एरियामध्ये पोळ्याच मिळत नाही आहेत किंवा खूप बॅचलर्स राहतात आहे, त्यांची टिफिनचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही तिथे कॅन्टीन आणि ते चालू करतायत तर तुम्ही गरज ओळखली आहे. पण तिथे तुम्ही दुसरंच काहीतरी चालू करताय तर ते चालणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला ती गरज ओळखली गेली पाहिजे आणि तुम्ही त्या कन्सिस्टंटली त्या ग्राहकाला देऊ शकणार आहात का, त्याच्यामध्ये चॅलेंजेस हे आहेत का आणि तुमच्याकडे तेवढं कॅश फ्लो आहे का. कारण उद्या कस्टमरला प्रॉडक्ट द्यायचं आहे म्हणजे तुमच्याकडे पहिले रॉ मटेरियल परचेस आहेत, काही लेबल्स आहेत, काही पॅकिंग मटेरियल आहेत, तर ते सगळं तुम्हाला पहिले खर्च करावा लागणार आहे. तर तो खर्च करण्यासाठी तुमच्याकडे कॅश फ्लो आहे का, तुम्ही कन्सिस्टंट असणार आहात का, ह्या 2-3 गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघायला महत्त्वाच्या आहेत. करेक्ट. सो आपल्या पॉडकास्टमधला आता रॅपिड फायर जो ऑप्शन आहे, सेगमेंट आहे, तो करत आहे आपण. सो आपला जो फर्स्ट इन्कम आहे ह्या बिझनेसमधनं तर तो किती असावा? सॉरी, परत घेतो कट करून. आपल्या पॉडकास्टमधला आता रॅपिड फायर जो सेगमेंट आहे तो आपण सुरुवात करत आहोत. तर तुमचं सगळ्यात जे फेवरेट प्रोडक्ट आहे ते कुठलं आहे? आवळा ज्यूस. ओके. वन बिझनेस मिस्टेक म्हणजे ग्राहकांची गरज न ओळखता आपलं प्रॉडक्ट पुश करणे आणि आपला कॅपॅसिटी किंवा कॅश फ्लो न बघता एक्सपान्शन करणे.
करेक्ट. आणि सगळं स्वतःच करायला बघणे की मार्केटिंग, सेल्स आणि हे ते आहे सगळं स्वतःच करणे, ह्या सगळ्या मोठे मिस्टेक्स आहेत. ओके. सक्सेस म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? आम्हाला एका वाक्यात उत्तर सांगा. सक्सेस म्हणजे ग्राहकांनी तुम्हाला एक विश्वास म्हणून ॲक्सेप्ट केलं आणि तुमच्या रिपीट ऑर्डर्स येतात आहे आणि तेच तुम्हाला दुसऱ्या ग्राहकांशी कनेक्ट करून देतात आहे. तोच माझ्यासाठी सक्सेस आहे की तुम्हाला स्वतःची ब्रँडिंग करायची गरजच नाही आहे. तुमचे ऑलरेडी एक्झिस्टिंग कस्टमर्स आहेत तेच तुम्हाला प्रमोट करतात आहे. करेक्ट. सो खूप छान वाटलं लीना मॅडम आज तुमच्याशी बोलून. सो कुठल्याही विद्यार्थी मित्राला कोणालाही जर फूड बिझनेसमध्ये यायचं असेल तर तुमच्यासाठी आजचा जो भाग आहे हा खूप मार्गदर्शक राहणार आहे. लीना मॅडमनी त्यांचा जो 8 वर्षाचा प्रवास आहे सो हा आपल्याला एक सविस्तर त्यांचा जो व्यवसाय आहे आणि एक ते फूड बिझनेसमध्ये कसं कस्टमर्सला त्यांचं जे प्रोडक्ट आहे त्या रिपीट ऑर्डर्समध्ये घेऊन जात आहे आणि जे एक्सपान्शन आहे ते करत आहे त्यांनी आज आपल्याला सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक कराल. तुमच्या ओळखीमध्ये कोणी मित्रपरिवारामध्ये ज्यांना फूड बिझनेसमध्ये यायचं असेल तुम्ही त्यांना हा एपिसोड शेअर करू शकता. कोणालाही जर आवळे प्रोडक्ट्स आहे त्याच्याबद्दल जर माहिती पाहिजे असेल वगैरे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लीना मॅडमचं बायोमध्ये माहिती पण देईल, तुम्ही त्यांच्याशी सुद्धा संपर्क करू शकता. धन्यवाद लीना मॅडम, आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात, मला ही संधी दिली आणि खूप छान माहिती दिली. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.